अजून पहिला दिवसच म्हणजे आता आपण बघितलं महालक्ष्म्यांचं अजून पहिला दिवसच नाही संपलाय, पण तरी ह्यांची दुसऱ्या दिवसाची तयारी चालू झालेली आहे. मम्मी इकडे पूर्णाला चटका देते असं म्हणतात. खूप जास्त प्रकार असतात बनवण्यासाठी, म्हणून मग ती थोडी तयारी आत्तापासूनच करतात. गाईज, खिरीसाठी उद्या तांदूळ पण भाजून ठेवलेत त्यांनी, इकडे बघू शकता तुम्ही. ओके, उद्या खूप काही असणार आहे, मी तुम्हाला दाखवेल उद्या. भेटूया मग. हे गाईज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आहे डे 2. सो आज पण त्यांची तयारी ऑलमोस्ट झालेली. त्यांची डांगऱ्याची भाजी, बटाट्याची भाजी, वाटाण्याची आणि मेथीची भाजी झालेली आहे. ॲक्च्युली ती देवासाठी काढलेली असते, त्याच्यात कांदा टाकलेला नसतो, कारण की ती दुसऱ्या दिवशी खातात, म्हणून मग ते त्याच्यात कांदा टाकलेला नसतो आणि ती देवासाठी केलेलं आहे नैवेद्य. ती तुम्ही इकडे बघतायत, ही तुमच्यासाठी जी आज खायची. ही ते कढी आहे, सार आहे, इथे आत्ताच गरम गरम केलेला शिरा आहे आणि आपण काल बघितलेलं ते. आणि इकडे मळून ठेवली आहे त्यांनी. आणि आता इकडे भज्यांची तयारी चालू आहे. मम्मी काय करतेय तू? थापी वडी आपण आता बघूया कशी करतात. मी थोडी उशिरा उठले म्हणून सगळ्या भाज्यांचं थोडं नाही घेऊ शकले शूटिंग, पण आता थापी वडी ही पण थोडी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कशी असते ती सगळ्या गोष्टी, पण कशी करतात ही प्रोसिजर आपण आज बघूया, थोडं वेगळं काहीतरी. सो लेट्स गो. गाईज, आपली थापी वडी करून झाली. हे बघा, आता आपण कट करतोय. गाईज, हे बघा, इकडे मिरच्यांची भाजी करणार आहे. एवढ्या मोठ्या मिरच्या आणि 5 प्रकारचे भजे असतात. भजे, गिलक्याचे भजे, मुळाचे भजे, मिरच्यांचे भजे आणि लास्ट बटाट्याचे भजे. इकडे मम्मी इकडे भज्यांचं पीठ मळतीये मम्मी. इकडे बेसनाचं पीठ टाकलंय तिने, हिरवी चटणी, मीठ, कांदा लसूण पेस्ट, नंतर कोथिंबीर, ओवा आणि इथे लिंबू पिळला. अच्छा, सोडा पण टाकला. सोडा पण टाकला. मसाले भात करते आता. इकडे तुम्ही तेलात कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण बारीक
इकडे चपात्यांची तयारी झाली. इकडे हे तेलाच्या चपात्यांसाठी तेलची पोळी, इकडे पुरणाची पोळी आणि कणिक मम्मी आता चालू करते चपात्या बनवणं. आणि मी इकडे आळूवडी आपण जी काल बघितलेली ती मी चिरून ठेवते, म्हणजे आता तळणार आहे. हो, मीठ टाकलं होतं. हो, रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. पण एक फोटो काढू. तर मी तुम्हाला पुरणाच्या पोळ्या दाखवतो. मैत्नाजी खीर करते. काजू, बदाम, पिस्ता, केशर हे सगळं टाकलेलं आहे खिरीमध्ये. आणि खिरीचे आणि ते दूध, आटवलेलं दूध आहे. आता ते टाकायचं. ते तांदूळ शिजवून घेतले, मग ते रवीने घुसळून मग ह्याच्यात टाकणार आहे दुधात. पापड तळते गिजर. नैवेद्य ऑलमोस्ट सगळा बनवून झालेला आहे. सो आता आपण तो नैवेद्य पानावर भरायला घेऊया. काही जणी भात वेगवेगळे प्रकार. आता हा साधा भात आहे, हा शिऱ्याचा आहे ना, हा गोड भात आहे. एक मिनिट. हा, येस, परफेक्ट. आणि मसाले भात, जसं आपण त्याची मम्मीने करताना मी रेकॉर्डिंग घेतली. आवाज
आज आहे डे 2 ऑफ द महालक्ष्मी चा तुम्ही पहिला रोज बघितला ना पाठ या जसा बघितला तो पहिले तो बघा आणि मग नंतर लेट्स गो. मी आता चालले आहे जसा आवडला आहे. Dagi dagi, dagi dagi rumba. Ring 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 ring. एक मिनिट. You're only one. You choose it, don't lose it, don't let confuse it. Only then you begun. Feel like that. Feel like that. औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तांची वस्ती. महेशरावांना आयुष्य द्यावं माझ्यापेक्षा जास्त. कुंकू लावते ठसठसीत, हळद लावते किंचित. उमेशराव पुरवलेंचे संच. जसं आपण आपल्या घरी बसवल्या होत्या म्हणजे बसवल्या आहेत अजून पण तसं मिराजलीकडे म्हणजे माझी आजी आहे पप्पांची आत्या तर तिच्याकडे पण बसले आहेत तर आपण बघू. सो आपण सोनी काकूला आता विचारू. सोनी काकू माझी काकू आहे. सो किती वर्ष झाले तुमच्या इथे बसवतात? 70-80 वर्ष झाली. अच्छा. आणि कशावर बसवतात? आडणी. काही त्यांच्या महालक्ष्मींना हात असतात.
आणि मुलीला काय म्हणतो, बाळ आहे. हे त्या महालक्ष्मी बाळ आहे. एक मुलगी आहे आणि एक मुलगा. जसं आपण घरी आपण दाखवलं मी तुम्हाला, ते दोन्ही पण मुलं होते आणि ते एक मुलगी आणि मुलगा असं. मी आता आले आहे प्रीत्याच्या घरी. मला माहिती नाही माझा आवाज येतोय की नाही, बट मी माझ्या आत्याच्या घरी आले. तिच्या घरी सुद्धा महालक्ष्मी बसवला. तो ह्या पद्धतीने बसवला. आज होता डे 2 आपल्या महालक्ष्मींचा. येस, इकडे सॉरी टीव्ही चालू आहे, इग्नोर इट. आज मी घातला आहे एक वन पीस दिस थिंग. येस, आणि काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. घरच्यांनी पण खूप डोकं खाल्लं माझं की आजी नको म्हणू, अक्का. आम्ही सगळे तिला अक्का म्हणायचो. ही आहे माझी आजी, माझी अक्का. ही सगळेच तिला अक्का म्हणूनच तिला सगळे ओळखतात. सो या अक्काची इच्छा होती माझ्या की मी असं रेकॉर्ड करू. सो मी ते करतेय. येस, सो उद्या आज अजून आत्ता वाजले आहेत 11:30 आणि खूप लोक येतात. म्हणजे आधीपासून आमच्याकडे खूप लोक यायचे. आता थोडं हे कोरोनामुळे आणि थोडं आमच्या घरी पण असं झालंय, त्यामुळे थोडे कमी लोक आलेत. पण भरपूर तरी आलेच होते. म्हणजे आम्ही बोललो नाही यावेळेस, बिकॉज आम्ही दरवेळेस बोलवतो की या हळदी कुंकवाला असं. बट ह्यावेळेस ते स्वतःहून आलते, कारण की त्यांना असं नेहमी येतच असते. सो दे डोंट नीड अन इन्व्हिटेशन, दे जस्ट कम. सो ते आले सगळे. आणि आता 11:30 12 वाजता करेक्ट जे आपल्या महालक्ष्मी आहे ह्या, त्यांच्या आपण कान फुंकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, कशा करतात. आणि मी थोडं मम्मी आणि माझ्या आता मम्मीच आहे. मी एक ऑब्झर्व केलं, तुम्ही माझ्या इन्स्टा ID वर तुम्हाला मला फॉलो नाही करत, माझ्या नक्की इन्स्टा ID वर मला फॉलो करा. माझा इन्स्टा ID आहे इकडे. माझे 3 अकाउंट आहेत, एक फोटोग्राफीचं, एक स्केचिंगचं आणि आपलं एक यूट्यूब चॅनल साठी एक मी वेगळं माझं अकाउंट आहे इन्स्टावर. तो तुम्ही नक्की फॉलो करा गाईस. आज ऍक्च्युली असं झालं, मी हा जो ड्रेस आहे, येस दिस ड्रेस, मी हा घालणार नव्हते. बिकॉज मी वेगळा प्लॅन केला होता. मी असंच एक सिम्पल कुर्ती ते घालणार होते. बट मी माझी नेल पेंट बघितली येल्लो कलरची, लाईक हिअर. येस, मग मी म्हणले की यार आपल्याकडे येल्लो ड्रेस आहे. आणि मला माहिती आहे की तुम्हाला मला असं मस्त म्हणजे बघायला खूप जास्त आवडतं. सो आय जस्ट थॉट की मला पण आज म्हणजे काही करायचं नव्हतं जास्त, बिकॉज माझ्या आजोबांचं असं झालंय म्हणून थोडं वातावरण पण असं चिल आहे. सो इच्छा नव्हती माझी, बट मग तुम्हाला दाखवायचं होतं. मेन दरवर्षी आमच्याकडे महालक्ष्मी बसतात, त्याच्यात नवीन वेगळं काहीच नाही आहे. बट ह्या वर्षी वेगळं काय आहे, ह्या वर्षी वेगळं हे की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि मी आमच्या महालक्ष्म्या त्या यूट्यूबवर टाकणार आहे. सो ते नवीन आहे गोष्ट. मग त्याच्यासाठी थोडे प्रिपरेशन्स, म्हणजे छान दिसणं, सगळं नीट ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी हव्या की नाही हव्या. सो म्हणून त्यासाठी मग आवरलं जरा. आता मम्मी ह्या सगळ्यांनी महालक्ष्मींचे कान फुंकतायत. ते कसं असतं मला आता दाखवतं त्याच्यात. माझं नाव
घागरी फुलतात आणि कान उघडे करायचे त्यांचे, म्हणजे महालक्ष्मी आणि जागृत होतं असं म्हणतात ना. अष्टमीला जागरण गोंधळ असतो, तर त्या दिवस मग घागरी फुंकून बायका फुगड्या खेळतात, गाणी म्हणतात. म्हणजे ह्या दिवशी रात्रभर जागरण करून पहाटे कोल्हापुराला ती जागती होते आणि ती कोल्हापूरला निघून जाते, म्हणजे तिला सासरी जायला ती तयार होते. रात्रभर आपण कसं म्हणतो की आता उद्या मला जायचंय, मग आज आपण काही झोपायचं नाही, काही नाही, खूप मस्ती करू, मजा करू असं. मग तशी त्यांची आज ही मजा मस्ती असती, खेळ खेळतात, गप्पा मारतात, फुगड्या खेळतात. सो गाईज आपण भेटूया उद्या, कारण की उद्या आहे आपला डे 3, म्हणजेच लास्ट डे आहे आपल्या महालक्ष्म्यांचा, जेव्हा त्यांचं आपण विसर्जन म्हणजे आपण त्यांना त्यांच्या सासरी पाठवतो. सो आपण उद्या भेटूया. सो माझा नेक्स्ट व्लॉग येईल उद्या दुपारी, सो बी रेडी. बाय बाय. आज पण मी व्लॉग एंड नाही करत आहे, बिकॉज मला उद्याचं शूटिंग तुम्हाला दाखवायचं आहे. सो तुम्ही विचार करता अरे ती लास्टला म्हटलीच नाही आपलं की डॅश 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 डॅश. नाही, मी अजून आज पण व्लॉग एंड नाही करत आहे, सो मी त्या गोष्टी अजून नाही म्हणत आहे. मी उद्या त्या गोष्टी म्हणेल आणि व्लॉग आपला फायनली पार्ट 3 महालक्ष्म्यांचा एंड करेल. सो भेटूया उद्या. बाय बाय.